dy/dx लास्ट लेक्चर एक्झाम्पल मग तुम्हाला एक होमवर्कसाठी एक्झाम्पल दिलेलं होतं. ओके, माझा आवाज येतो ना क्लिअर? Yes, sir. Yes, sir. Yes, sir. ओके, ठीक आहे. dy/dx स्क्वायर ब्रैकेट रेस टू 2/3 इज इक्वल टू dy/dx ब्रैकेट रेस टू 1/2. तो इसमें हमें क्या करना है, इसके ऑर्डर और डिग्री निकालने. ओके, तो ऑर्डर और डिग्री के लिए मैंने डेफिनेशन आपको बताई थी. ऑर्डर मतलब क्या रहता है? ऑर्डर मीन्स हाईएस्ट डेरिवेटिव, हाईएस्ट डेरिवेटिव. ओके, and degree means काय असेल? Degree is nothing but power of highest derivative, power of highest derivative. ओके, बट इथं काय असेल एक बट विच इज फ्री फ्रॉम रॅडिकल अँड फ्री फ्रॉम रॅडिकल अँड फ्रॅक्शन्स. आता तुम्ही जर बघितलं असेल तर हे काय, दिस इज रॅडिकल बिकॉज 1/2 1/3 म्हणजे स्क्वेअर रूट, क्यूब रूट, फोर्थ रूट, फिफ्थ रूट, nth रूट, हे काय असेल? रॅडिकल्स आहेत. ओके, आणि दिस इज द फ्रॅक्शन्स 2/3, 5/3, 3/5, 4/7. दिस इज द फ्रॅक्शन्स. म्हणजे तुम्ही जर हे फाइंड केलं तरी काय येतं? पॉईंट मध्ये येते. ओके, म्हणून आपल्याला काय म्हणतो? फ्रॅक्शन्स. आणि हे काय? रॅडिकल्स आहेत. ओके, first we have to remove this 2/3 and 1/2. कसं रिमूव्ह करणार? हाउ टू रिमूव दिस 2/3 and 1/2? हम इसको कैसे रिमूव कर सकते हैं 2/3 और 1/2 के लिए? हाँ, एनीवन? Raised to 6 करायचं. ओके, क्या करना है इसमें? हमें इसका एलसीएम निकाल दो फिर 2/3 और 1/2 का एलसीएम. एलसीएम मतलब 3 और 2 का एलसीएम निकाल दो. 3 और 2 का एलसीएम क्या आता है? 6. ओके, लिस्ट कॉमन डिवाइजर, जिससे ऐसा एक नंबर चूज करना है जिस नंबर को 2 और 3 से डिवाइड हो रहा है. और क्या चाहिए? लिस्ट चाहिए, मतलब स्मॉल नंबर चाहिए. ओके, अभी आपने 12 लिया तो 12 को 2 और 3 से डिवाइड होता है, लेकिन वो मत ले लो, जो लिस्ट है कम से कम वो निकाल दो. मतलब क्या करना है? देखो यहाँ पे जो डिनोमिनेटर में जो वैल्यू है ना, देखो यहाँ पे ये 3 है और यहाँ पे 2, इन दोनों का क्या निकालना है? हमें एलसीएम निकालना है. और जो आंसर आएगा उस आंसर से आप क्या कर दो? इसको उसका पावर ले लो, तो डिनोमिनेटर क्या हो जाएगा? कैंसिल हो जाएगा. तो यहाँ पे लिख सकते हो आप टेकिंग सिक्स पावर on both side. Both side. dy/dx square bracket raised to 2/3 is equal to dy/dx bracket raised to 1/2. Taking sixth power on both sides. Okay, get sixth power dy/dx square bracket raised to 2/3 आपलं रेग्युलरच. ओके, इंटू काय असणार? 6 power means into 6 dy/dx raised to 1/2 into 6. कैंसिल करा दें. और 3 3 इथे काय येते? 2 2 इथे काय येते? 3. ओके, therefore dy/dx square bracket raised to 2 into 2 काय येते? 4 is equal to dy/dx bracket raised to 3. Now this equation is free from radical and fractions. तो याच्यामध्ये आता radical and fractions नाही, ओनली इंटीजर आहे. ज्या डिनोमिनेटरला 1 असतो त्याला आपण काय म्हणतो? इंटीजर. ओके, जो अगर डिवाइड में 1 है तो उसे हम इंटीजर कहते हैं. तो यहाँ पे इंटीजर आ गया. जब तक इंटीजर पावर में इंटीजर नहीं मिलता तब तक आप उसकी डिग्री नहीं फाइंड कर सकते. सो डिग्री फाइंड करने के लिए क्या करना है? फर्स्ट उसमें जो फ्रैक्शंस नंबर है उसको रिमूव करके इंटीजर में लाना है जो पावर है वो. तो उसके बाद अब इसके आप ऑर्डर और डिग्री निकाल सकते हो. देखो ऑर्डर क्या आएगी इसकी? ऑर्डर इज इक्वल टू हाईएस्ट डेरिवेटिव. यहाँ पे dy/dx है, यहाँ पे dy/dx square means this is the highest derivative and the derivative is a 2, therefore order is 2. And next degree is equal to, check the power of highest derivative 2 है, उसकी पावर चेक करो, पावर कितनी? 4, therefore the
degree is 4. Understand everyone? If any doubt ask me. तर काय डाऊट असेल तर विचारू शकता. तुम्हाला असेल तर लिहून घ्या. अगर कंसेप्ट समझ में आ गए तो आप लिख सकते हो, लिख लो. Okay, ठीक है. Write down next example and find the order and degree of that example. Tell me the degree and order of given example. ऑर्डर किती आणि डिग्री किती ते सांगा. हॅलो, काय ते डिग्री? Order 3 and degree also 3. Okay, order 3 and degree also 3. बाकीचे काय झोपतोय काय? चालू ठेवलंय. Recording in progress.
order is equal to 3 and degree is equal to also 3. And highest derivative ha highest derivative and power of this highest derivative is 3. Next find करा. हॅलो सर, हा बोला. ते वरचे एक्झाम्पल सॉल्व्ह करून द्या ना. हे सॉल्व्ह करायची काही गरज नाही याच्यामध्ये, कारण याच्यामध्ये फ्रॅक्शन्स पण नाहीत आणि रॅडिकल पण नाहीत. पॉवर मध्ये चेक करायचं, पॉवर हे चेक करायचं, हे चेक करायचं ह्याच्यामध्ये. त्याच्यामध्ये रॅडिकल पण नाही आणि फ्रॅक्शन्स पण नाही, त्यामुळे काय करायचं, हे सॉल्व्ह करायची गरज नाही. डायरेक्ट यात चेक करायचं. ते हायेस्ट डेरिव्हेटिव्ह कोणता आहे, हा 3 हायेस्ट डेरिव्हेटिव्ह म्हणून डायरेक्ट ऑर्डर 3 आणि ते हायेस्ट डेरिव्हेटिव्हची पॉवर किती आहे 3 म्हणून डिग्री 3. सॉल्व्ह करायचं नसते एक्झाम्पल. आता रूट वगैरे आलं, रूट किंवा फ्रॅक्शन्स आलं ना पॉवर मध्ये, फ्रॅक्शन्स, तरच ते फक्त सॉल्व्ह करायचं असतं. आता हे तुम्हाला सॉल्व्ह करायला, कसं सॉल्व्ह करायला लागेल, वाय स्क्वेअर रूट आहे, स्क्वेअर रूट कॅन्सल करायला काय करायला लागेल, स्क्वेअरिंग ऑन बोथ साइड्स, स्क्वेअरिंग ऑन बोथ साइड्स. काय होणार आहे, d2i बाय dx स्क्वेअर is equal to रूटला स्क्वेअर रूट घ्याल, कॅन्सल 1 प्लस dy बाय dx. दॅट इम्प्लाइज, आता ऑर्डर चेक करा, हायेस्ट डेरिव्हेटिव्ह किती आहे 2, तिची पॉवर चेक करा, पॉवर किती येते 2. therefore order to degree 2. नेक्स्ट घ्या, नेक्स्ट पॉइंट, ordinary differential equation can be written as equation can be written as mdx plus ndy is equal to 0, mdx plus ndy is equal to 0, or m in bracket xy dx plus n in bracket xy dy. दोनोंची meaning same आहे. m is function of xy and n is also function of xy. Write down this.
Next line lo. There are various methods to solve ODE म्हणजे काय असेल ऑर्डिनरी डिफरेंशियल इक्वेशन. There are various methods to solve ODE ordinary differential equation. मतलब फर्स्ट वन है वेरिएबल सेपरेबल फॉर्म वेरिएबल सेपरेबल फॉर्म त्याला तुम्ही काय म्हणू शकता VS फॉर्म शॉर्टकट VS फॉर्म वेरिएबल सेपरेबल फॉर्म. सेकंड है होमोजेनियस डिफरेंशियल इक्वेशन. होमोजेनियस डिफरेंशियल इक्वेशन. थर्ड है नॉन होमोजेनियस differential equation. Non-homogeneous differential equation. फोर्थ है exact differential equation. Exact differential equation. The exact differential equation next part is a reducible to exact differential equation. Is same part. जिसको कशा पार्ट असेल एक्झॅक्ट डिफरन्शियल इक्वेशनचाच पार्ट असेल कोणता रिड्युसिबल टू एक्झॅक्ट डिफरन्शियल इक्वेशन. फिफ्थ है लिनियर डिफरेंशियल इक्वेशन. Linear differential equation. I have done these 5 points. 5 passes. There are various methods to solve ODE. म्हणजे आपल्याला ODE सॉल्व करायचं ते सॉल्व करण्यासाठी आपल्याला एवढे मेथड्स यूज करायचे. झालं का हे? Okay. Next आएगा फर्स्ट पॉइंट वेरिएबल सेपरेबल फॉर्म. वेरिएबल सेपरेबल फॉर्म. वेरिएबल सेपरेबल फॉर्म.
माझ्यावर लक्ष द्या, काय व्हेरिएबल सेपरेबल फॉर्म. Variable separable form. The differential equation of the form differential equation of the form f1 of x dx plus f2 of y dy is equal to 0. याला काय म्हणायचं, व्हेरिएबल सेपरेबल फॉर्म. f1 of x dx plus f2 of y dy is equal to 0. Simply, how to consider the given equation is a variable separable form. तो कैसे मानना है कि ये एग्जांपल वेरिएबल सेपरेबल फॉर्म का है. कसं ठेवायचं बघा, ज्यावेळेस हे एक्झाम्पल दिलं असेल एक्झाम्पल, त्याच्यामध्ये इम्पॉर्टंट थिंग्स आर हियर 5 पॉइंट्स. ओके, वेरिएबल सेपरेबल फॉर्म, होमोजेनियस, नॉन होमोजेनियस, एग्जैक्ट लीनियर. इसमें आपको क्या करना है, अगर एग्जांपल दिया हुआ तो देने के बाद ऐसे नहीं पूछेंगे कि इसका सॉल्यूशन बाय यूजिंग एग्जैक्ट डिफरेंशियल इक्वेशन सॉल्व कर दो, बाय यूजिंग लीनियर डिफरेंशियल इक्वेशन सॉल्व कर दो, बाय यूजिंग होमोजेनियस सॉल्व कर दो. ऐसा कुछ भी नहीं दिया होगा. ओके, तो हमें फर्स्ट वो एग्जाम्पल ना कंसिडर करना है कि कौन से मेथड में आ रहा है वो एग्जाम्पल, उसके बाद हमें सॉल्व करना है उसको. अब इसको डायरेक्टली, हाँ एग्जाम्पल दिया है, आप डायरेक्टली मेथड यूज कर रहे हो तो ऐसा नहीं रहेगा इसमें, क्योंकि फर्स्ट कंसिडर करना होगा कि एग्जाम्पल कौन से टाइप का है, उसके बाद वो आप मेथड यूज कर सकते हो ना. लेकिन आपको मेथड मालूम है कैसे सॉल्व करना, वो भी पता है, लेकिन एग्जाम्पल भी नहीं समझ में आ रहा है, तो कोई को आपको उसका कोई मतलब कोई इसका इफेक्ट नहीं होगा, क्योंकि आपको आंसर आएगा ही नहीं उसका. क्या बोल रहा हूँ, समझ में आ रहा है क्या? देखो, जो एग्जाम्पल है 5 टाइप्स है, उस 5 टाइप्स में अलग अलग एग्जाम्पल है, अलग अलग मेथड्स है. ओके, सॉल्व करने के अलग अलग मेथड्स है, लेकिन एग्जाम्पल भी अलग अलग है. अलग एग्जाम्पल के लिए अलग मेथड यूज करना है. ऐसा कभी नहीं दिया होता कि हाँ एग्जाम्पल दिया है, उसके नीचे लिखा है बाय सॉल्व कर दो बाय यूजिंग एग्जैक्ट डिफरेंशियल इक्वेशन, सॉल्व कर दो बाय यूजिंग होमोजेनियस, सॉल्व कर दो बाय यूजिंग नॉन होमोजेनियस. ऐसा कुछ भी दिया नहीं होता है. इसमें कुछ भी देना, आपको समझ में आना चाहिए कि वो एग्जाम्पल कौन से मेथड का है, उसके बाद आपको सॉल्व करना है. मग काय संबंध आहे समजते का बघा. हे जे 5 मेथड्स आहेत, या 5 मेथड वेगवेगळ्या मेथड्स आहेत, त्या 5 मेथडचे वेगवेगळे एक्झाम्पल आहेत. हा, असे एखाद दुसरे एक्झाम्पल असू शकतात की ते दोन्ही मेथडने सॉल्व होतील, तिसरी मेथड होईल, चौथी मेथड होईल, किंवा दुसरी तिसरी होईल, येऊ शकतात. काही एक्झाम्पल मध्ये तसं येतं की सेम दोन्ही मेथडने तुम्ही कोणत्याही मेथडने सॉल्व केलं तरी चालतं. बट काही एक्झाम्पल असे असतात की त्या एक्झाम्पलला 30 मेथड यूज करायचे आपल्याला. तुम्ही दुसरी कोणती मेथड यूज केली तरी त्याचे आन्सर तुम्हाला मिळणार नाही. मग त्यासाठी महत्वाचं काय आहे की दिलेलं एक्झाम्पल तुम्हाला ओळखता यायला पाहिजे ना, कोणत्या मेथड मध्ये वस्तूचं एक्झाम्पल. हा, तुम्ही केलंय, सगळं प्रॅक्टिस करताय, सगळं झालं, ठीक आहे, पण ते तुम्हाला एक्झाम्पलच माहित नाही की कोणत्या मेथड मधून सॉल्व करायचं एक्झाम्पल, कोणत्या मेथड मध्ये येतं एक्झाम्पल कसं ओळखायचं तेच माहित नसेल तर तुम्हाला या चॅप्टरचा काही उपयोग होणार नाही. तुम्हाला एक्झाम येणारच नाही याच्यामध्ये काही. महत्वाचं काय याच्यामध्ये की दिलेलं एक्झाम्पल कोणत्या मेथड मध्ये बसतंय ते महत्वाचं आहे. मग त्यासाठी तुम्हाला वेगवेगळ्या ट्रिक्स यूज करायचे त्याच्यामध्ये. आता हे पहिले आपण ट्रिक्स बघतो याच्यामध्ये व्हेरिएबल सेपरेबल फॉर्म मध्ये. तुम्ही वर्ड्स कन्सिडर केला व्हेरिएबल सेपरेबल फॉर्म, तर तुम्हाला ह्याच्यामध्ये सापडेल की हा काय याच्यामध्ये डिफरन्स येऊ शकतो. व्हेरिएबल सेपरेबल म्हणजेच काय, जे व्हेरिएबल आहे ते सेपरेट सेपरेट पाहिजे. सिंपल, जे व्हेरिएबल आहे ते काय पाहिजे, सेपरेट सेपरेट पाहिजे. म्हणजेच काय असेल, तुम्ही हे बघितलं एक्स विथ रिस्पेक्ट टू एक्स, व्हेरिएबल सेपरेबल सेपरेट आहे ना, ते व्हेरिएबल ते सेपरेट आहेत. y इज इक्वल टू y, म्हणजे y विथ रिस्पेक्ट टू y, व्हेरिएबल सेपरेबल फॉर्म. दुसरी मेथड पण याला अल्टरनेट बघू शकता बघा. सपोज हे असं असेल f1 ऑफ y dx plus f2 of x dy is equal to 0. This is not variable separable form. हा व्हेरिएबल सेपरेबल फॉर्म नाहीये, मग तो आपण तयार करायचा. व्हेरिएबल सेपरेबल फॉर्म मध्ये एक्झाम्पल आणायचे, त्याच्यामध्ये पण मेथड्स आहेत.
म्हणजे या टाइप मधनं कन्वर्ट केल्यानंतर ते व्हेरिएबल सेपरेट फॉर्म येतो. इसमें देखो इजीली ये क्या हो जाएगा वेरिएबल सेपरेट फॉर्म मध्ये, म्हणजे हे तुम्ही इजीली तुम्ही कन्वर्ट करू शकता वेरिएबल सेपरेट फॉर्म मध्ये. ठीक आहे. आता ही पण मेथड कशाची असणार, हे पण एक्झाम्पल वेरिएबल सेपरेबलचे एक्झाम्पल असतात. कारण का तुम्ही ह्याच्यामध्ये सेपरेट करू शकता ना, इझिली तुम्ही व्हेरिएबल सेपरेट करू शकता. तर कसं सेपरेट करणार बघा, हे f1 of y dx is equal to प्लस ला इकडे घेऊन जावा, काय होईल मायनस f2 of x dy. दॅट इम्प्लाइज dx अपॉन हे काय इकडं f2 of x is equal to minus dy upon f1 of y. कळलं का, x with respect to x, y with respect to y. This is the variable separable form. The variable separable form कसं ओळखायचं समजलं ना, सिंपल आहे. जे तुम्ही व्हेरिएबल सेपरेट करू शकता, म्हणजे व्हेरिएबलला व्हेरिएबल x ला विथ रिस्पेक्ट टू x आणायचं आणि y ला विथ रिस्पेक्ट टू y. f1 of x dx plus f2 of y dy is equal to 0, x with respect to x, y with respect to y. मी काय असणार आहे, this is variable separable, this is PS form, this is PS form. Also this is काय असेल PS form, this is PS form, this is PS form. Next, how to find the solution of the given function, this given variable separable form. Example, we get the integration. Next, by taking integration, we get the solution. When taking integration, कधी इंटिग्रेशन घ्यायचं, ते जर व्हेरिएबल सेपरेबल फॉर्म मध्ये असेल तर घ्यायचं, नाही तर नाही घेऊ शकत तुम्ही. कशामध्ये पाहिजे, व्हेरिएबल सेपरेबल फॉर्म मध्ये पाहिजे तर घेऊ शकता ते. This is VS form. By taking integration, we get the solution. Yeah, integration f1 of x dx plus f2 of y dy is equal to c. Constant of integration f1 of x dx plus integration f2 of y dy is equal to c. This is VS form. By taking integration, we get the solution. Yeah, integration 1 upon f2 of x dx plus integration, plus equal to minus integration 1 upon f1 of y dy. Integration 1 upon f2 of x dx is equal to minus integration 1 upon f1 of y dy. Okay. त्याच्यामध्ये काय डाऊट आहेत का? अडचण आहे बघा. पीएस फॉर्म कसा ओळखायचा आणि तो कसं सॉल्व्ह करायचं हे सांगितलं मी. पीएस फॉर्म म्हणजे काय, सिम्पली तुम्ही सिंपल मेथड यूज करून व्हेरिएबल सेपरेट करू शकता. व्हेरिएबल सेपरेट म्हणजे काय, एक्स विथ रिस्पेक्ट टू एक्स आणि वाय विथ रिस्पेक्ट टू वाय करू शकता तुम्ही. त्याला काय म्हणायचं, पीएस फॉर्म. आणि या फॉर्म मध्ये आलं की पुढे काय करायचं, टेकिंग इंटिग्रेशन ऑन बोथ साइड्स, झालं. बट हे झालं पीएस फॉर्म झाला. लिहून घ्या पीएस फॉर्म. महत्वाचा पॉईंट कोणता राहिला माहिती का आपला, इंटिग्रेशनचे एक्झाम्पल घ्यायचं म्हणलं आपण. म्हणजे थोडस बेसिक डेरिव्हेटिव्ह इंटिग्रेशन ते घ्यायचं राहिलं. आपण डायरेक्ट एक चॅप्टर स्टार्ट केला आणि पॉईंट प्रोफाइल स्टार्ट केला.
आता आपण थोडं एक लेक्चरला डेरिव्हेटिव्हचे आणि इंटिग्रेशनचे फॉर्म्युले लिहून घेऊया. थोडे त्याचे एक्झाम्पल्स नेक्स्ट लेक्चरला घेऊया. तुम्हाला चॅप्टर स्टार्ट समजेल हा ते म्हणजे जे सोल्युशन वगैरे कसं घ्यायचं काय. नोट्स डिक्टेट करा. तुम्हाला याला ऍप्टिट्यूडला वगैरे कुठे लागणार आहेत, एमसीला पण लागणार आहेत त्या नोट्स. स्वतः नोट्स स्वतः ठेवा आणि असं स्क्रीनशॉट काढून ठेव. चाल परत त्या एक्झामच्या वेळेस तुम्ही हा माहिती तुम्ही स्क्रीनशॉट इकडे तिकडे शेअर करून तुम्ही पास होऊ शकता. पण एम3 मध्ये तुम्हाला परत थोडा प्रॉब्लेम येणार, त्यामुळे नोट्स डिटेक्टच करा. कारण एम3 ला तुम्हाला ऑनलाईन नसणार आहे, एम3 तुमची ऑफलाईनच होणार आहे. यस सर. हाँ यस समझ सर, क्या बोल रहे थे सर आप? हाँ, जो नोट्स मैं लिख के यहाँ पे दे रहा हूँ ना, वो डिटेक्ट कर दो. नोट्स आपके नोट लिखो, ये नोट्स नोटबुक में. क्योंकि आपको M3 अभी M2 तो M1 ऑनलाइन हो गया ना, M2 भी मे भी चांसेस है वो ऑनलाइन हो जाएगा, लेकिन M3 ऑफलाइन ही होगा. क्योंकि हाँ, 5-6 महीने में तो ये बदल जाएगा ना, क्योंकि वैक्सीनेशन होने के बाद ऑफलाइन कॉलेज स्टार्ट हो सकता है. अगर कॉलेज ऑफलाइन हो गया तो M3 तो 100% आपका ऑफलाइन ही होगा. अगर M3 पास होना है आपको तो ये नोट्स आपके पास होनी चाहिए, M2 आना चाहिए अच्छे से. M2 आने के बाद ही आपको M3 आएगा, नहीं तो नहीं आएगा, क्योंकि उसमें पूरा इंटीग्रेशन है M3 में. और M2 में वही है, इंटीग्रेशन सीखना है आपको, वही M3 में यूज करना है. इसलिए नोट्स रखो आपके पास. उसके बाद एक इम्पोर्टेंट थिंग, आपको जॉब इंजीनियरिंग करने के बाद जॉब के लिए क्या जरूरी है? एप्टीट्यूड जरूरी है. एप्टीट्यूड आप यूट्यूब पे भी सर्च कर सकते हो. इंजीनियरिंग होने के बाद जॉब के लिए क्या इंपॉर्टेंट है, तो एप्टीट्यूड इंपॉर्टेंट है. एप्टीट्यूड इंपॉर्टेंट है इसका मतलब एप्टीट्यूड में आपको मैथ्स बहुत इंपॉर्टेंट है. एप्टीट्यूड में नियर अबाउट 60% मैथ्स ही रहता है उसमें. और मैथ्स के लिए क्या जरूरी है आपको? मैथ्स में कौन से पॉइंट रहते हैं? तो उसमें फर्स्ट है आपका M1 का होगा, उसके बाद M2 होगा, उसके बाद M3 होगा और M4. अगर किसी को M4 पुस्तक है तो M4 होगा. उसके बाद प्रॉफिट लॉस है. उसके बाद लास्ट में अपनी पढ़े ट्रिग्नोमेट्री है, परसेंटेज है, एरर है, परसेंटेज और एरर है उसमें. उसके बाद रेशियो प्रोपोर्शंस है. आपको सेकंड ईयर में जाने के बाद ये सब चैप्टर हम स्टार्ट करते हैं. तो जो नोट्स अभी मिल रहे हैं तो आपको डिटेक्ट करना, क्योंकि आपको लगने वाले नोट्स आगे जाके एप्टीट्यूड के लिए, क्योंकि एप्टीट्यूड में सिलेबस रहता है, इसके क्वेश्चंस भी रहते हैं एप्टीट्यूड. उसके बाद गेट तो आपको मालूम होगा, गेट में पूछते हैं एग्जाम्पल है, उसके लिए भी आपको नोट्स चाहिए. M2 के M1 M2 M3. उसके बाद मैंने जो चैप्टर बताया ना, बहुत से चैप्टर है आपको, आप सेकेंड ईयर जाने के बाद आपको वहाँ पे पढ़ाएंगे. अगर आप सिविल डिपार्टमेंट के हैं तो मैं सिविल को पढ़ाता हूँ नेक्स्ट सेकंड ईयर को एप्टीट्यूड. ठीक है, हम आगे का पॉइंट लेते हैं, इम्पोर्टेंट फॉर्मूलेस. थोड़ा सा हम फॉर्मूले पे फोकस करेंगे, उसके बाद एग्जाम्पल लेंगे और उसके बाद हमारे जो रेगुलर है वही स्टार्ट करेंगे. फर्स्ट पॉइंट है डेरिवेटिव. डेफिनेशन क्या है देखो, द रेट ऑफ चेंज ऑफ वन क्वांटिटी with respect to another quantity. Rate of change of one quantity with respect to another quantity. For example, therefore that is
dy by dx means rate of change of one quantity with respect to another quantity with respect to x. This is independent variable where y is dependent variable and x is independent variable. जितने इंडिपेंडेंट वेरिएबल रहते हैं उस पर डिपेंड रहता है वो ऑर्डिनरी है पार्शियल है. Only one independent variable, then the given differential equation is a ordinary differential equation. If two or more than two independent variables means do 2y upon do x do y, do 2z upon do x do y. ये में इंडिपेंडेंट वेरिएबल्स कितने आते हैं? टू इंडिपेंडेंट वेरिएबल होते हैं ना, इसलिए हम इसे क्या कहते हैं? पार्शियल डिफरेंशियल इक्वेशन. इसमें एक आता है उसे ऑर्डिनरी डिफरेंशियल इक्वेशन. ऑल्सो नोटेशन हमने यूज किए नोटेशंस. dy by dx, capital dy, only d, y dash, f dash of x, also f dash. This is the notation of derivatives. झाले. Next integration. Tell me the definition of integration. तुम्हाला माहिती आहे का डेफिनेशन काय आहे? इंटिग्रेशन डेफिनेशन आठवतं? इंटिग्रेशन शिकलाय? शिकलेलं नसायचं तर मी म्हणायचं इंटिग्रेशन इंटिग्रेशन इंटिग्रेशन. शिकलाय ना तुम्ही? Yes, sir. सांगा डेफिनेशन काय आहे इंटिग्रेशनची? Infinite वेळेला बेरीज. इनफायनाइट सम. राइट. इनफायनाइट सम ऑफ स्मॉल पार्ट करायचं काय करतो आपण? सम समेशन ऑफ इनफायनाइट सम म्हणा तरी चालेल. किंवा नेक्स्ट काय असेल? सिंपल डेफिनेशन मॅथमॅटिकल डेफिनेशन इज द रिव्हर्स प्रोसेस ऑफ डेरिव्हेटिव्ह इज कॉल्ड इंटिग्रेशन. Reverse process of derivative is called as integration. That is capital I is equal to integration f of x dx. Integration f of x dx. नोटेशन है कैपिटल आई अपन घेतो इज इक्वल टू इंटिग्रेशन एफ ऑफ एक्स डीएक्स. दिस इज द इंटिग्रेशन. ओके. तो ह्याच्यामध्ये इसमें इस टाइप के एग्जांपल कभी नहीं आते एक्स वाई डीएक्स. ओके. अगर यहाँ पे एक्स आ रहा है तो इसका मतलब ओनली एक्स इज वेरिएबल है. यहाँ पे एक्स सिर्फ वेरिएबल है. यहाँ पे आपको दिया हुआ है इंटीग्रेशन एफ ऑफ एक्स वाई डीएक्स. इस टाइप एग्जांपल आएगा नहीं. अगर आया तो देखो यहाँ पे ऐसा हो सकता है एग्जांपल इंटीग्रेशन एक्स वाई डी एक्स. तो इसका मतलब ये y क्या है? कांस्टेंट है इंटीग्रेशन में. तो डिपेंडेंट है इंडिपेंडेंट है वो कुछ नहीं चेक करते हम इसमें. अगर आपको इंटीग्रेशन फाइंड करना है और इंटीग्रेशन ऑफ एक्स वाई डी एक्स आया है तो इसका मतलब ये y कांस्टेंट है, इसको इंटीग्रेशन के बाहर निकाल दें. आता ज्यावेळेस तुम्ही असलेलं असले एक्झाम्पल तुम्हाला आलं इंटीग्रेशन एक्स वाई डी एक्स तर y काय करायचं? डायरेक्ट बाहेर ठेवायचं, नेक्स्ट इंटीग्रेशन घ्यायचं, बाकी काय बघत बसायचं नाही. ओके. तो तुम्ही असं म्हणू शकते f of y with respect to dy. इथं इम्पॉर्टंट आहे हे dy. y म्हणलं की ओनली y इज व्हेरिएबल, x म्हणलं की ओनली x इज व्हेरिएबल. असं असतं. ज्यावेळेस दोन्ही त्यावेळेस तुम्हाला डबल इंटिग्रेशन असेल. हे पुढचा पार्ट असेल तुम्हाला या मल्टी व्हेरिएबल इंटिग्रल मध्ये. नेक्स्ट important constant of integration. बरेच वेळा प्लस सी घेतं बघा. प्लस सी इंटिग्रेशन फाइंड केलं की प्लस सी पुट करायचं असतं.
अब इंटीग्रेशन फाइंड करने के बाद प्लस सी लिखते हैं ना, तो क्यों लिखते हैं प्लस सी आफ्टर इंटीग्रेशन? एनी आयडिया? कोणाला काय आठवतं का याच्याबद्दल? तो आपण कॉन्स्टंट ऑफ इंटिग्रेशन घेतो प्लस सी, ते का घ्यायचं असतं? सर डेरिव्हेटिव्ह मध्ये कॉन्स्टंट घेतल्यावर आपण 0 घेतो ना, मग त्याची व्हॅल्यू करत नाही, मग ती डेरिव्हेटिव्हची रिव्हर्स प्रोसेस आहे म्हणून तो कॉन्स्टंट इंटिग्रेशन मध्ये प्लस सी म्हणून ऍड केला जातो. करेक्ट. कॉन्स्टंट ऑफ इंटिग्रेशन का घ्यायचं असतं बा? मी तुम्हाला डिटेल मध्ये सांगतो म्हणजे कसं का घेतलं जातं. क्यू चूज करना है हमें, कांस्टेंट प्लस सी क्यू लेना है उसके बाद. देखो एग्जांपल दिया हुआ है, सपोज y इज इक्वल टू, मैंने एग्जांपल दिया है y इज इक्वल टू एक्स स्क्वायर. नेक्स्ट फाइंड करा डेरिवेटिव ऑफ दिस एक्स स्क्वायर इज डेरिवेटिव. सिंपल दिया होगा, सिंपल एग्जांपल में dy dx of sin x is equal to as cos x. Okay, next integration of cos x is equal to काय sin x, reverse process of derivative म्हणजे उलट फक्त derivative of sin x is cos x, then the integration of cos x is sin x. इथं पण यायला पाहिजे ना, x square derivative of x square is 2x. okay, next find the integration of 2x. काय ते integration of 2x to constant as it is, integration of x integration का असं x square by 2 to get cancel काय ते x square येते, integration is x square में आलं. this is reverse process of integration. या साइडला गेलं तर डेरिव्हेटिव्ह, या साइडला गेलं तर इंटिग्रेशन. हे झालं एक्झाम्पल. बट एक्स स्क्वेअर घेतलं डेरिव्हेटिव्हचा काय आला 2x, 2x आपण इंटिग्रेशन घेतलं काय तर x स्क्वेअर येते. बट y इज इक्वल टू एक्स स्क्वेअर प्लस 5 घ्या आता डेरिव्हेटिव्हचा. एक्स स्क्वेअर प्लस 5 चा डेरिव्हेटिव्ह काय येतो 2x, डेरिव्हेटिव्ह ऑफ 5 इज 0. आता 2x ची इंटिग्रेशन घ्या, त्याचे इंटिग्रेशन काय येते ओनली एक्स स्क्वायर रहता है ना. यहाँ पे देखो एक्स स्क्वायर प्लस 5 का डेरिवेटिव क्या आता है 2x, और 2x का अगर आपने इंटीग्रेशन निकालता कितना आना चाहिए, यहाँ पे एक्स स्क्वायर प्लस 5 आना चाहिए ना, क्योंकि रिवर्स प्रोसेस ऑफ डेरिवेटिव. यही एग्जांपल आना चाहिए, लेकिन आ रहा है क्या एक्स स्क्वायर. तो इसमें क्या करते हैं हम प्लस सी ऐड करते हैं, क्योंकि यहाँ पे 5 है ना, तो हमारी डेफिनेशन प्रूफ ही नहीं होगी, क्योंकि हम प्रोसेस डेफिनेशन क्या बोल रहे हैं इंटीग्रेशन की, द रिवर्स प्रोसेस ऑफ डेरिवेटिव. वो हो नहीं रहा ना यार इसमें, तो जब हो नहीं रहा है इसलिए तो क्या करना है हमें, इसमें प्लस सी कंसीडर करना है, प्लस सी. इसलिए कांस्टेंट ऑफ इंटिग्रेशन हम लिखते हैं, कारण कांस्टेंट डेरिवेटिव्ह 0 येतो, पण ते रिव्हर्स प्रोसेस मध्ये बसायला पाहिजे, बसत नाही म्हणून काय करायचं प्लस सी घ्यायचं. बस समजला कॉन्सेप्ट. y इज इक्वल टू एक्स स्क्वायर प्लस 5, डेरिवेटिव ऑफ एक्स स्क्वायर प्लस 5 इज 2x. अगर हमें इसका इंटीग्रेशन निकालना है तो 2x का इंटीग्रेशन कितना आना चाहिए, तो यही आना चाहिए ना, क्योंकि रिवर्स प्रोसेस ऑफ डेरिवेटिव बोल रहे हैं हम, तो इसका डेरिवेटिव आने के बाद यही आना चाहिए इंटीग्रेशन इसका. लेकिन इसका इंटीग्रेशन एक्चुअल में क्या आ रहा है एक्स स्क्वायर आ रहा है ना, तो जो बची टर्म है उसके लिए हम क्या करते हैं प्लस से कंसीडर करते हैं, इसलिए इसे क्या कहते हैं कांस्टेंट ऑफ इंटीग्रेशन. तो ये पार्ट लिख के रखो साइड में, the reverse process of derivative, that is I is equal to integration fx dx, also integration fy dy, constant of integration.
ठीक आहे आपण स्टॉप करूया. नेक्स्ट लेक्चरला आपण जे फॉर्मुले आहेत वो फॉर्मुले लेंगे. नेक्स्ट लेक्चर में हम जो बचे हुए फॉर्मुले वो लेंगे फॉर्मुले. स्टॉप करते हैं यहाँ पे. तुम्ही पण फॉर्मुले वगैरे काढून ठेवा.